सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 ऑगस्ट 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 915686 5791। कुसगाव तालुका वाई येथील क्रशर व खांडपट्टा संदर्भातील ग्रामस्थांच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना अमान्य। लोकशाहीची हत्या करत असल्याचा कुसगाव ग्रामस्थांचा जिल्हा प्रशासनावर आरोप। कुसगाव तालुका वाई येथील क्रशर बंद करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढला आहे। मात्र ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्षेपात तथ्य आढळले नाही, त्यामुळे अर्ज निकाली काढण्यात आहे। तसेच क्रशर बंद करण्यासाठी केलेले आंदोलन स्थगित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कुसगाव एकसर बोरी व्याहाळी सरपंचांना केले आहे। कुसगाव एकसर व्याहाळी या 3 गावातील ग्रामस्थ आपल्या निसर्गामुळे जैविक विविधतेने नटलेल्या आपल्या गावाला एका बेकायदेशीर दगडखान व क्रशर पासून वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत आहेत। बेकायदेशीर क्रशर विरोधात काढण्यात आलेल्या लॉंग मार्च आंदोलन विरोधात शुक्रवारी लोकशाहीचा गळा घोटत सातारा जिल्हा प्रशासन निकाल दिला। लोकशाहीची हत्या करत जिल्हा प्रशासनाने कुसगाव आंदोलकांविरोधात निकाल दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। महाराष्ट्रात दंगली घडल्यास फडणवीस जबाबदार, मनोज जरांगे पाटील फलटण येथील बैठकीत केले वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मराठा समाजाच्या विशाल मोर्चाची घोषणा केली। सातारच्या फलटण तालुक्यात मराठा समाजाच्या बैठकीत बोलताना जरांगे यांनी फडणवीसांना मराठी ओबीसी समाजात दंगल घडवण्याचा कट करत असल्याचा सातारच्या फलटण तालुक्यात मराठा समाजाच्या बैठकीत आरोप केला आहे। डॉल्बी चालकांनी ध्वनी मर्यादेचे पालन करावे अन्यथा कारवाई होणार। लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी, पालकमंत्री शंभूराज देसाई। ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेचे डॉल्बी चालकांनी गणेशोत्सव कालावधीत तंतोतंत पालन करावे। ध्वनी मर्यादेचे पालन करणार नाहीत अशा डॉल्बी चालकांवर कारवाई करावी आणि लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालावी असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गणेशोत्सव तयारीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतला, यावेळी ते बोलत होते। ज्येष्ठ नागरिक संघाचा डॉल्बी विरोध वाढला, शहरातील 5 ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा प्रशासनाला पुन्हा निवेदन। गणेशोत्सवामध्ये डॉल्बीला बंदीच घातली जावी या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। साताऱ्यातील 5 ज्येष्ठ नागरिक संघाच्या सुमारे 50 सदस्यांनी एकत्र येऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करत जिल्ह्यात डॉल्बी बंदीचा आग्रह धरला आहे। कैलासवासी डॉक्टर कन्हेरू मांत्रणराव सूर्यवंशी, चाचा फाउंडेशन, शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संस्था, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ, विलासपूर गोडोली, सातारा पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ, समता ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ जगतापवाडी सातारा या ज्येष्ठ नागरिक संघांनी एकत्रित येत डॉल्बीच्या विरोधात भूमिका घेतली आहे। 15 ऑगस्ट रोजी सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ डॉल्बी विरुद्ध रॅली काढून निषेध व्यक्त करणार आहेत। ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा साताऱ्यात विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे। सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी। जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचारिका महाविद्यालयात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन 2025-26 वर्षासाठी परवानगी मिळाली आहे। या महाविद्यालयात 2 वर्षाचा ANM व 3 वर्षाचा GNM हे पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे। हा अभ्यासक्रम 4 वर्षाचा असणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत BSc नर्सिंग सुरू करण्याची मान्यता मिळवणारा सातारा हा महाराष्ट्रातील 3रा जिल्हा ठरला आहे। या अभ्यासक्रमासाठी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। तसेच भविष्यात विविध पदव्युत्तर नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले। मंत्रालयातील नोकरीच्या आमिषाने 9 जणांची 20 लाखांची फसवणूक, 2 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा। नोकरीच्या आमिषाने 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंत्रालयातील कक्ष अधिकारी यामध्ये सामील असल्याने खळबळ उडाली आहे। संशयितांनी आरोग्य विभाग भरती करण्याच्या बहाण्याने एकूण 9 जणांची फसवणूक केली आहे। संतोष सदाशिव स्वतः राहणार सनगुड तालुका पाटण आणि महेश गंगाराम बंद्रे राहणार नवी मुंबई अशी संशयित आरोपींची नावे आहेत। यातील महेश बंद्रे हा मंत्रालयातील कक्ष अधिकारी आहे। या प्रकरणी वैजनाथ भालचंद्र आचफळ वय 35 राहणार कापडगाव तालुका फलटण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। फसवणुकीची ही घटना दिनांक 10 मार्च 2020 ते जुलै 2023 या दरम्यान घडली आहे। सातारा जिल्ह्यात 20 ऑगस्ट पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश लागू। सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केला आहे। ज्या लोकांना शांतीच्या मार्गाने एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्यावेळी पोलीस विभागाची परवानगी आवश्यक असणार आहे। कृष्णनगर सातारा येथे JCBने दुकान पाडून 1,10,000 रुपये लंपास। कृष्णनगर येथे गुरुवारी मध्यरात्री विना क्रमांकाच्या JCBच्या सहाय्याने 2 दुकाने पाडून रोख
1,10,000 रुपये चोरून नेल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल झाला आहे। दीपक जैन, ममता जैन व अनुकी दोघे यांच्या विरोधात अमित कांतीलाल ओसवाल वय 38 राहणार कृष्णनगर सातारा यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। मलकापूर कराड येथील रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल हस्तगत। मलकापूर येथील शिवाजी चौकात कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी रेकॉर्डवरील संशयिताकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस हस्तगत केले आहे। जीवन शांताराम मस्के वय 30 राहणार शुक्रवारपेठ कराड असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। सोळशी तालुका कोरेगाव येथे घरफोडीत 1,13,000चा ऐवज लंपास। सोळशी तालुका कोरेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घर आणि मंदिरातील सोन्याचे दागिने, साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1,13,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे। शुक्रवार रात्री 1:30 ते सकाळी 6च्या दरम्यान सोळशी येथील बाळकृष्ण भुजंगराव देशमुख वय 38 यांच्या उघड्या राहत्या घरात प्रवेश करून घरात 1,13,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे। याबाबत त्यांनी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। वाघोली पिंपळे बुद्रुक येथील वसना नदीवर पुलाचे काम कासव गतीने। वाघोली पिंपळे या गावांच्या दरम्यान वसना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम संत गतीने सुरू आहे। काल बाह्य झालेला ब्रिटिशकालीन पूल ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी पाडला होता। त्याचा फटका स्थानिक व्यावसायिक आणि वाहन चालकांना बसला आहे। ठेकेदाराने पाडलेल्या जुन्या पुलाचे डबर वापरून वसना नदीत बांध घातला आहे। त्याच्या दोन्ही बाजूला तीव्र चढ उतार आहे। पाऊस पडल्यावर हा भाग निसरडा होतो, त्यावरून नुकताच दुचाकी जाण्या इतपत रस्ता करून देण्यात आला आहे। तिथून जीव मुठीत घेऊन ये-जा सुरू आहे। 4 चाकी वाहनांना मात्र सोनकी मार्गे 15 किलोमीटर वळसा घालून प्रवास करावा लागत आहे। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम। सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।